बातमी आहे अंबरनाथमधून। अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे। शेवटचे 3 दिवस प्रचारासाठी राहिले, त्यामुळे भाजप उमेदवार तेजश्री करंजुले यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज अंबरनाथमध्ये जाहीर सभा घेणार आहेत। अंबरनाथ पूर्वेतील गावदेवी मंदिर परिसरामध्ये संध्याकाळी 6 वाजता ही सभा पार पडणार आहे। दरम्यान अंबरनाथमध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये थेट लढत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अंबरनाथ नगर परिषदेसाठी सभा आयोजित करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर अंबरनाथ पूर्वमध्ये ही सभा एका मैदानावरती होणार आहे। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी सुरू आहे। आज संध्याकाळी ही सभा होणार आहे आणि काल रात्री 12:30च्या दरम्यान भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावरती गोळीबार झालेला आहे। जवळपास 5 गोळ्या ज्या आहेत त्या फायर झालेल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांची सभा आणि त्याच रात्री गोळीबार होणं या अनुषंगाने देखील पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे। पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त देखील ठेवण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे। अतिरिक्त फोर्स देखील या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे। मात्र गोळीबार झाल्यामुळे एकंदरीत अंबरनाथमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आहे। शिवसेना आणि भाजप असा सामना या नगर परिषदेमध्ये होत आहे। म्हणजे उद्या खरं पाहिलं तर प्रचाराचा हा शेवटचा दिवस आहे आणि त्याच्या 1 दिवस अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा अंबरनाथमध्ये होती आणि त्यातच गोळीबार झालेला आहे। त्यामुळे नेमका आता देवेंद्र फडणवीस काय बोलतात, भाषणामध्ये कशा पद्धतीने नागरिकांना किंवा अंबरनाथकरांना मार्गदर्शन करतात, याकडे सर्व राजकीय मंडळींचं आणि अंबरनाथकरांचं लक्ष लागलं आहे। सुरेश खाडे, एबीपी माझा, अंबरनाथ। आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय। पाहत रहा एबीपी माझा।